प्रश्न पहिला, सर्वात जास्त चंद्र असलेला ग्रह कोणता आहे? ऑप्शन 1 बुध, ऑप्शन 2 शुक्र, ऑप्शन 3 गुरु, ऑप्शन 4 मंगळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 गुरु. प्रश्न दुसरा, जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या साली लागू झाला? ऑप्शन 1 1974, ऑप्शन 2 1977, ऑप्शन 3 1985, ऑप्शन 4 1970. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 1974. पुढचा प्रश्न आहे, मारुती चितमपल्ली ही व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन 1 साहित्य, ऑप्शन 2 वैद्यकीय क्षेत्र, ऑप्शन 3 क्रीडा, ऑप्शन 4 निसर्ग अभ्यास. उत्तर आहे ऑप्शन 4 निसर्ग अभ्यास. पुढचा प्रश्न आहे, वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन 1 15%, ऑप्शन 2 21%, ऑप्शन 3 25%, ऑप्शन 4 30%. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 21%, तर वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे. भारतीय मुलकी सेवेचा प्रारंभ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? ऑप्शन 1 लॉर्ड रिपन, ऑप्शन 2 लॉर्ड मिंटो, ऑप्शन 3 लॉर्ड कनिंग, ऑप्शन 4 लॉर्ड कॉर्नवॉलिस. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढचा प्रश्न आहे, मंडल धरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 झारखंड, ऑप्शन 2 उत्तरांचल, ऑप्शन 3 मेघालय, ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन 1 झारखंड. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भारतातील कोणते राज्य पहिले धूरमुक्त राज्य बनले आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 आंध्र प्रदेश, ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, जागतिक हवामान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन 1 15 मार्च, ऑप्शन 2 23 मार्च, ऑप्शन 3 23 एप्रिल, ऑप्शन 4 25 मार्च. उत्तर आहे ऑप्शन 2 23 मार्च. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 होजिअरी, ऑप्शन 2 रेशीम उद्योग, ऑप्शन 3 रबर उद्योग, ऑप्शन 4 काच उद्योग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 होजिअरी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन 1 गिरणा प्रकल्प, ऑप्शन 2 जायकवाडी प्रकल्प, ऑप्शन 3 कोयना प्रकल्प, ऑप्शन 4 भोगावती प्रकल्प. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 जायकवाडी प्रकल्प. माझे सांडलेले रक्ताचे थेंब देशाची एकात्मता टिकविण्यासाठी खर्ची येतील हे विधान कोणाचे आहे? ऑप्शन 1 महात्मा गांधी, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 4 इंदिरा गांधी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 इंदिरा गांधी. इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करून देणारे देशातील पहिले विद्यालय कोणते आहे? ऑप्शन 1 कोलकाता विद्यालय, ऑप्शन 2 मद्रास विद्यालय, ऑप्शन 3 मुंबई विद्यालय, ऑप्शन 4 पुणे विद्यालय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कोलकाता विद्यालय. महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? ऑप्शन 1 लॉर्ड वेव्हेल, ऑप्शन 2 लॉर्ड चेम्सफोर्ड, ऑप्शन 3 लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन 4 लॉर्ड डफरी. उत्तर आहे ऑप्शन 3 लॉर्ड माउंटबॅटन. कोणत्या महासागरामध्ये
चागोस बेटे आहेत? ऑप्शन 1 पॅसिफिक महासागर, ऑप्शन 2 अटलांटिक महासागर, ऑप्शन 3 आर्क्टिक महासागर, ऑप्शन 4 हिंद महासागर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 हिंद महासागर. भारतामध्ये सफरचंदाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? ऑप्शन 1 जम्मू काश्मीर, ऑप्शन 2 ओडिसा, ऑप्शन 3 उत्तरांचल, ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन 1 जम्मू काश्मीर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.